मित्रांनो आता झालंय आपलं काम आणि बघा आपल्याला सिम पण दिलं यांनी जिओचं. तर याच्यातलं आणखी प्रोसेस आहे म्हणजे होती म्हणा फोटो काढायचा त्याच्यात ते आधार कार्ड टाकायचं नेमकं नंतर पण आणखी लय प्रोसेस. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी कुठं आलेलो आहे, सचिनच्या साईटवर. सचिनच्या म्हणून नाही सांगता येणार की साईटवर आलोय ज्या साईटवर प्लास्टर चालू होतं म्हणून. तर त्या साईटवरचं तुम्हाला एकदा प्लास्टर वगैरे सगळं दाखवतो, म्हणजे सगळं कम्प्लीट झालंय आणि जे नव्हतं करायचं ते राहिले आणि जे करायचं होतं ते तर सगळं कम्प्लीट झालंय. आता थोडीफार रेती बाकी आहे, रेतीच्या हिशेबानं चल द्यायचे म्हणून काम. तर आता सध्या काय करू माहिती आहे, तुम्हाला एकदा प्लास्टर दाखवतो खालून बाहेरून आतून सगळं. आणि आपल्याला परत आज तर काय काम नाही आणि जर जमलं तर आपल्याला जायचं मामाच्या गावाला. म्हणजे मामाला मुलगा झालेला तुम्हाला अगोदर सांगितलंय पाठीमागच्या ब्लॉकमध्ये, तुम्ही बघितलं पण असेल पाठीमागचा ब्लॉक. तर बरं ठीक आहे, मी त्याला एकदा प्लास्टर दाखवतो ना आपल्याला जायचं जमलं तर. बरं का डोळ्या आधारावर काय सांगतात नाही तर बरं ठीक आहे, काय विषय नाही. तर सरा एकदा तुम्हाला दाखवतो आणि काय सीन आहे. तर जर कन्फर्म असेल तर पक्काच आहे आणि जर नसेल तर काहीच नाही. मग हे बघा दादा माझ्याकडे बघायला दिसते. हे बघा का दादा 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 तर हे बघा हे असं सगळं इकडची पुरी डिझाईन झालेली म्हणा. म्हणजे हे समोरची दिसली की तुम्हाला इथून प्लास्टर झालेलं सगळं ओकेमध्ये तिथपर्यंत म्हणा. आणि सध्या आज घ्यायचं म्हणे ते हे सगळं उचलायचे. दादा हे इकडे उचलावं लागेल ना. बरोबर, तर खालून तुम्हाला दाखवायचं एकदा बाहेर आतमधलं, म्हणजे आतमधलं सीन बाकी आहे फक्त. आणि एक एवढी भीत घ्यायची आणि बाकी सगळं तेव्हा ते कडा झालेला आहे का तेवढं झाले. तर आता सध्या तुम्हाला एकदा खालून मी प्लास्टर दाखवतो. तर चला, आज मालक तर घर मालक नुसतं पाणी छानेलीत भाऊ. हे बघा सगळं असं आतमधून सगळं ओकेमध्ये झाले. हे बघा म्हणजे ती रूम झाली, ही रूम झाली आणि हे सगळं आतमधलं सगळं हे झालं म्हणा स्पेस. आणि बाकी एवढा झिना राहिलाय, तेवढं झिन्याचं काय करतात का नसतं. आणि बघा आता एवढी रेती बाकी, एवढ्या रेतीत काय होणार आहे. आणि हे 2 रूम बाकी आहेत, ही एक रूम बाकी म्हणा. संडास बाथरूम वगैरे सगळं झालेले आणि तुम्हाला एकदा बाहेरून दाखवतो. दादा कसा झाला अगं माय बंगला. हे बघा विषय काय भाऊ, सगळं प्लास्टर कम्प्लीट. ते बघू शकता तुम्ही पुरं सगळं प्लास्टर कम्प्लीट. तर आता काय नाही, जेवढं बाकी आहे रेतीपुरतं ठेवायचे आणि बाकीचं कॅन्सल करायचे. तर चला एकदा आता आपण जाऊ दुसऱ्या साईडवर. म्हणजे कसं दुसरी एक साईड घेतलेली म्हणा, त्या साईडवर जाऊन थोडंफार काहीतरी करायचं. तर नुसतं जायला काय हरकत आहे. तर चला तुम्हाला ती पण साईड दाखवतो एकदा. तर बघा मित्रांनो, ही साईड आहे आपली आणि ह्या साईडवर तर बघा आता तुम्हाला दाखवतो 1 2 आणि 3च खड्डे आहेत म्हणून. आणि फक्त इथे एक रूम करायची आणि हे तर डायरेक्ट काटायचंच आहे, काही विषयच नाही याचा. आणि एवढं तर तुम्हाला दाखवतो एकदा खड्ड्या. बघा हे इथे एक खड्डा, परत दुसरावाला इथे एक आणि तिसरावाला इथे एक. आणि आता एवढं सगळं करून घ्यायचे म्हणून. तर चला आता आपल्याला जायचं आहे फलाटाप. एकदा गाडी देऊ पप्पाला आणि नंतर मग बघू पुन्हा काय करायचं. कारण की ना तुम्हाला मी अगोदर सांगितलं जमलं तर आपल्याला जायचं आहे मामाच्या गावाला. आणि जर नाही झालं तर बघू काय करायचं. तसं तर करायचं म्हणजे काय इथं कामच आहे म्हणा. तर एकदा गाडी देऊन नंतर मग बघू पुन्हा काय म्हणतात पप्पा. तर बघा मित्रांनो, आता ते तर आपला प्लॅन तर जायचा कॅन्सल झाला आणि आपल्याला दिवसभर आता टाकायचे खड्ड्यात दगड टाकायचे म्हणून. तर तेवढं एकदा करून घेऊ. आणि आता सध्या मी चालू पाठीव, कारण की ना मला एक एअरटेलचं सिम जिओमध्ये कन्वर्ट करायचं म्हणून. तर आता तिथं जाऊ आणि एकदा बघू. ते मला मित्राचा फोन आला की ते असं आहे. तर ते चला एकदा तिथं जाऊ आणि कन्वर्ट करून घेऊ. ते काय म्हणते त्याला तर पोर्ट करून घेऊ आपण. तर तुम्हाला दाखवतो एकदा कोणतं का सिम एअरटेलचं आहे आणि त्याला जिओमध्ये पोर्ट करायचं. चला, तर हावाला तुम्हाला मी सांगितलं ना, हावाला फोन आहे. आपण एकदा करून घेऊ पोर्ट सिम कार्ड. मित्रांनो आता झालंय आपलं काम आणि बघा आपल्याला सिम पण दिलं यांनी जिओचं. तर याच्यातलं आणखी प्रोसेस आहे म्हणजे होती म्हणा फोटो काढायचा, त्याच्यात ते आधार कार्ड टाकायचं नेमकं नंतर पण आणखी लय प्रोसेस होते. तर जाऊ दे, ते झालं आता कसं तरी. तर यांनी पण दिलंय बेस्ट.
मला यांच्याकडे खूप दिवसापासून यायचं होतं म्हणा, म्हणजे कमीत कमी 1 महिना कंप्लीट झाला. पहिल्यांदा ते म्हणले रिचार्ज टाकावं लागतं. मी म्हणलं बरं ठीक आहे रिचार्ज टाकू बा. नंतर पुन्हा मग रिचार्ज संपत आलं. पुन्हा ते हे यायला काही रिकाम पण भेटलं नाही. त्याच्यामुळे मी म्हणलं जाऊ दे आता काय. आता सोमेश्वरने मला सांगितले की ते आलेले फाटव. त्याच्यामुळे मी म्हणलं चला एकदा करून घेऊ, म्हणजे पुन्हा आपल्या पाठीमागचं पुन्हा नंतर काय काय रिकाम बनत नसते. तर बरं ठीक आहे, काय विषय नाही. तर धन्यवाद भाऊ. येऊ का तुमचे काय चिल्लर वगैरे. हे बघा सोमेश्वर पण आलेला आहे आणि आता त्यांचं ते ओळख आहे म्हणून. तर मित्रांनो झालंय आपलं सिम कार्ड पोर्ट करणं. तर आता काय करू माहिती का, डायरेक्ट जाऊ घरी नाही म्हणताय ना, डायरेक्ट आता जाऊ गावात आणि जे आपल्याला काम सांगितलं तर. मित्रांनो मी आता पोहोचलेलो साईटवर. तुम्ही बघू शकता पाठीमागं. आता राजेभाऊ आणि संतोषराव पण येणार आहे. ते म्हणले जाळ्या वगैरे बांधून घेऊ आपण, म्हणजे मी नाही बरं का, मला माझं काम करायचं. सगळे दगड टाकायचे मग. आता इथे दगड बी नाहीत, तर दगड कुठून आणायचे मला तीच मिळा लागणार आहे. एकदा घर मालकाला विचारू आणि नंतर बघू ते काय म्हणतात. तर चला का. तर बघा मित्रांनो हे असे हे इथले दगड आहेत. ते म्हणले तर काय दुसरे दगड नाहीत. आणि बघा हे थोडेफार इथले काय आणि वरचे पत्र दिसायलेत का थोडेफार ते पण काढायचे. तर इकडे पण आहेत वरी. तर आता इथून जातीन वरी आणि खाली टाकते मग त्याच्यात. ते एकदा मी पप्पाला फोन लावून विचारतो की ना किती फूट भरायचे आपल्याला, म्हणजे दगडाने किती फूट भरायचे वरी. तर एकदा फोन लावून विचारू आपण. हो ते एकदा फोन लावून विचारू किती फूट भरायचे, म्हणजे काय कसं 1-1.5 फूट काहीतरी भरतात मला तसं. तर त्या हिशोबानं भरून घेऊ एकदा. तर चला फोन लावतो एकदा मी. घरी बसल्या दुसरं काय काम नाही हो यायला, नुसते भेळ कर काय कर सोपं आहे काय. 40 घेईन 50 घेईन 60 घेईन. बर चमचे एवढा मोठा असते काय. मग जाऊन घेतला खाला हे जमता इथे लहान चमचा सापडणं झालाय. तर बघा मित्रांनो हे आमच्या भैयाचा चम्मच बघा मित्रांनो. एवढा मोठा चम्मच घेतलाय. आता नाश्ता वगैरे झाला आपला खाणं. तर एकदा आता राजभाऊ पण आलेत आणि एकदा दगड फिगड टाकून घेऊ. मित्रांनो या नरुड्याचं काय ऐका जाऊ नका. यायचं काय ऐका जाऊ नका, मपलं ऐका जा. यायचं ना काय ऐका जाऊ. पण क्वालिटी कशी आहे बरं सांग. फरक आहे. हे बघा आधी राजभाऊ. चला एकदा घेतलंय बघा 2.5 किलो. कुठं आहे बरं बघा मित्रांनो चहा पण आलाय, ते पण काळा चहा आलाय. काय निस संतोषराव हसत राहते भाऊ काय. तर फायनली मित्रांनो आपले खडे दगड गोटे टाकणं कम्प्लीट झाले म्हणा. ते बघू शकता हे असे टाकले. हे बघा हे असे टाकले म्हणा आणि इकडच्याच्यात बी असं टाकले बघू शकता तुम्ही. बघा एकदा आपण घरी जाऊ, थोडंफार काही ना काहीतरी खाऊन येऊ. सकाळी नाश्ता पाणी झालं काढली तर हो बदल. तर बघा मित्रांनो आता मी पोहोचले घरी म्हणून ना, आणि आता नेमकंच हातपाय धुतले आणि केस जसेच तसेच आहेत. काय केलं माहिती का, हातपाय वगैरे धुतले बघू शकता तुम्ही. रांगिंग पाडे आणि आज काय विषय आज थोडंफार काही काम झालं नाही, म्हणजे जेवढं व्हायचं होतं तेवढं झाले. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.